आज बँका उघडता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता फेब्रुवारी महिन्याचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असं 3000 रुपयांचा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येऊ लागले आहेत। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यांची यादी कालच आता एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना वर्ग केली होती। यासाठी 4500 कोटी रुपयांचा चेक सुद्धा बँकांना दिला होता। त्यांनी सांगितलं होतं की सोमवारी 23 मार्च या दिवशी आता ज्या लाडक्या बहिणी आता मार्च फेब्रुवारी महिन्यापासून वंचित राहिल्या होत्या, शिल्लक राहिल्या होत्या, मागच्या आठवड्यामध्ये त्यांना पैसे मिळाले नव्हते, काहींचा केवायसीचा प्रॉब्लेम होता तर काहींना तांत्रिक प्रॉब्लेम होता, तर त्या सर्वांना आता ज्या काही लाडक्या बहिणी शिल्लक राहिलेत त्यांना फेब्रुवारी आणि मार्च असं दोन्ही महिन्यांचा 3000 रुपयांचा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडा अशा प्रकारचे आदेश बँकांनाच काल या ठिकाणी आता देण्यात आले होते। आणि तशा प्रकारे आज बँकांना पैशांचं वितरण या ठिकाणी आता करायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे साहेबांनी आता लाडक्या बहिणींना स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही सोमवारी 23 मार्च रोजी पैसे सोडणार म्हणजे सोडणार, नक्की तुम्ही बँकेतून काढून घ्यायचं आहे। तशा प्रकारे त्यांनी शब्द पाळलेला आहे। अनेक लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदे साहेबांना या ठिकाणी दौऱ्यानिमित्त जात असताना महिलांनी प्रश्न विचारला होता की तुम्ही आम्हाला पैसे का लवकर सोडत नाही, आम्ही वाट बघून बघून कंटाळलो आहोत, आम्ही दररोज बातम्या बघतो, आज पैसे येतील उद्या पैसे येतील सांगतात, गुढीपाडव्याला पण आम्हाला तुम्ही पैसे सोडले नाहीत, फेब्रुवारी महिना मागचा संपून गेलाय त्याचे पण 1500 रुपये आलेले नाहीत, मार्च महिना आता संपत हा आलेला आहे, आज 23 मार्च आहे, फक्त 7च दिवस मार्च महिन्याचे उरलेले आहेत, तरी पण तुम्ही या महिन्याचा पण लाभ आम्हाला दिला नाही, मागच्या महिन्याचा पण लाभ दिला नाही, आम्ही आता वाट बघून बघून कंटाळलो आहोत असं जेव्हा महिलांनी एकनाथ शिंदे साहेबांना विचारलं तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे महिलांना समजावून सांगितलंय की आम्ही गेल्या आठवडाभरापासून पैसे महिलांच्या खात्यावरती सोडत होतो, परंतु काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे एका दिवसाला दररोज फक्त 3 ते 4 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती जात होते, त्यामुळे तुम्ही आता अजून पण या ठिकाणी जवळपास 24 जिल्हे वाटपाचे बाकी राहिले होते। त्या 24 जिल्ह्यापैकी आज 12 जिल्ह्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये पैशांचं वाटप करण्याची ऑर्डर या ठिकाणी आता आम्ही दिली आहे। आज सोमवारी एका सुद्धा लाडक्या बहिणींना आम्ही मागे ठेवलं जाणार नाही। लक्षात ठेवा, प्रत्येक एका तासाला एका जिल्ह्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींना पैसे येतील, म्हणजे सकाळी 10 वाजता बँका उघडल्या 10 ते आता 11 वाजेपर्यंत एका तासात एका जिल्ह्यामध्ये वाटप होईल, 11 ते 12 वाजेपर्यंत दुसऱ्या जिल्ह्यामध्ये वाटप होईल, त्यानंतर 12 ते 1 वाजेपर्यंत तिसऱ्या जिल्ह्यामध्ये, असं 12 तासात 12 जिल्ह्यामध्ये ज्या काय लाडक्या बहिणी मागच्या आठवड्यामध्ये पैसे वाटपापासून शिल्लक राहिल्या होत्या अशा सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 3000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात येतील, असं एकनाथ शिंदे साहेबांनी कालच पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली होती। तशा प्रकारे या योजनेचे दोन्ही हप्त्यांचे पैसे बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाल्या। लक्षात ठेवा, आज वार आहे सोमवार, 23 मार्च आहे, आता उन्हाळा जोरदार सुरू आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना कुठेही काम मिळणं झालंय। याच उद्देश साधून सरकारच्या माध्यमातून 2 महिन्यांचे हप्ते एकत्र 3000 रुपये जमा करायला सुरुवात केली आहे। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की पटकन तुमच्या बँकेच्या खात्यावरती तुम्ही आज जायचं आहे, कारण तुमच्या या ठिकाणी पटकन उन्हाळा आहे, पटकन बँकेच्या खात्यावरती जायचं आहे, कारण आज सोमवारी बँका उघडलेत, काल रविवारी पैसे वाटणार होते, परंतु काल अनेक बहिणींना पैसे थोडे मिळाले, परंतु अनेक महिलांना पैसे मिळाले नाहीत। आज बँका उघडल्या पैसे सरकारच्या माध्यमातून जमावू लागलेत। कुठे कुठे पैसे जमावू लागलेत, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमावू लागलेत, तुम्ही नक्की बघायचं आहे। सरकारच्या माध्यमातून आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा जो नियम आहे, तसेच या ठिकाणी कोणत्याही बँकांचा सर्व्हर डाऊन होऊ नये म्हणून या ठिकाणी काळजी घेतल्याचं पाहायला मिळालं। एका तासाला एका जिल्ह्यामध्ये पैसे वाटप या ठिकाणी करण्यात येऊ लागलेत। तुम्ही म्हणाल की सगळं पैसे एकदाच का सरकार सोडत नाही, तर त्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। लक्षात ठेवा, हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती येत असल्याने काही बँकांचा सर्व्हर डाऊन येत असतो, त्यामुळे कोणत्याही बँकांना लवकर या ठिकाणी पैशांचं वितरण अनेक वेळा झालेलं नव्हतं, त्यामुळे सर्व बँकेच्या खात्यावरती पैसे लवकरात लवकर बँकेच्या खात्यावरती जमा व्हावेत यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून आता करायला सुरुवात केल्या।
कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरासरी जर हिशोब काढला तर लाडक्या बहिणींची संख्या 2 ते 3 लाख प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे आणि एका तासाला 2 ते 3 लाख लाडक्या बहिणींना पैसे येणं हे म्हणजे काय या ठिकाणी सोपं नाही आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, प्रत्येक एका तासाला एका जिल्ह्यामध्ये आज पैसे येतील, कोणाला सुद्धा या ठिकाणी शिल्लक ठेवलं जाणार नाही। सोमवार 23 मार्च रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे, तसेच कोणाकोणाला पैसे मिळणार आहे, बँकेत कोणत्या कोणत्या पैसे येणार आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया आणि पोस्टातील सर्व महिलांना आज पैशांचं वितरण कसल्याही परिस्थितीमध्ये जमा करण्याची ऑर्डर या ठिकाणी मिळाली आहे। येणाऱ्या पुढील एका तासांच्या आतमध्ये या ठिकाणी या 3 लाख लाडक्या बहिणींना पैसे मिळतील। पुढच्या दुसऱ्या तासाला तुम्हाला पुढच्या 3 तासाला पैसे 3 लाख लाडक्या बहिणींना पैसे मिळतील। अशा प्रकारचे आदेश सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब म्हणजेच तुमचे लाडके भाऊ या ठिकाणी यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। मग आता आपण पाहत आहोत पहिला टप्पा या ठिकाणी पाहूया कोणकोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, दुसरा टप्पा पाहूया कोणकोणत्या बहिणींना वगळण्यात आलंय। कारण कोणती सरकारी योजना राबवत असताना या ठिकाणी एक अपात्र यादी आणि एक पात्र यादी अशा प्रकारच्या 2 याद्या जाहीर केलेल्या असतात। तिसरा टप्पा पाहूया की नेमकं कोणकोणत्या महिलांना वगळून फक्त याच लाडक्या बहिणींना मार्च आणि फेब्रुवारी असं दोन्ही महिन्यांचा या ठिकाणी 3000 रुपयांचा लाभ जमा करण्यात आलाय। त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत हे अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी थांबून बघायचं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला सांगितलंय पटकन आज बँकेत जाऊन तुम्ही पैसे काढून घेऊन यायचं आहे, वेळ अजिबात करू नका, उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे तुम्हाला कुठेही काम मिळत नसतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून पैसे झटपट पद्धतीने जमा व्हायला सुरुवात झाल्या। आता तुम्ही म्हणाल की काल पण पैसे सोडला बोलला, परवा दिवशी पैसे सोडला बोलला पण आले का नाहीत, तर लक्षात ठेवा सरकारने या ठिकाणी पैसे सोडले होते, परंतु दररोज 3 ते 4 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा होत होते। तुमचा जिल्हा अजून या सरकारच्या यादीमध्ये आला नसेल, या आज 12 जिल्ह्यामध्ये आज तुमचा जिल्हा नक्कीच या ठिकाणी असणार आहे। लाडक्या बहिणींनो, आधार कार्ड बँकेच्या लिंक केलाय का बघा, आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केला असेल तर तुम्हाला पैसे या ठिकाणी आता सोडण्यात आलेत। बघा, तुम्ही खेडेगावामध्ये राहत असता, कुठेतरी खेडेगावामध्ये तुम्ही राहत असता, तुमच्या मोबाईलला बॅलन्स कधी टाकता कधी कधी टाकत पण नसता, त्यामुळे काय होतं सर्व्हर डाऊन असतो, त्यामुळे महिलांना मेसेज अनेक या ठिकाणी यायचा बाकी असतो। कदाचित तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी पडले पण असतील, कारण सोमवारी एक सुद्धा लाडक्या बहिणींना शिल्लक ठेवलं जाणार नाही अशा प्रकारची ऑर्डर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिली होती आणि तशा प्रकारे महिलांना पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ लागलाय। आम्हाला अनेक महिलांनी फोन करून सांगितलं आम्हाला दोन्ही महिन्यांचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित 3000 रुपयांचा लाभ थेट बँकेच्या खात्यावरती जमा झाले आहेत। कदाचित तुम्हाला मेसेज येणं बाकी आहे, परंतु खात्यावरती पैसे जमा झाले असतील, त्यासाठी तुमचं गुगल पे, फोन पे, पेटीएम तुम्ही पटकन चेक करायचं आहे। बँकेचं ॲप वापरत असाल तर ते पटकन तुम्ही चेक करायचं आहे, कारण सरकारच्या माध्यमातून तिकडून डीबीटीचं बटन दाबण्यात आलंय। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला विश्वास पटत नसेल, परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन दाबण्यात आलंय। ज्यावेळी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बटन दाबण्यात येत असतं, त्यावेळी पुढील अर्ध्या ते 1 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये बहिणींना पैशांचं वितरण डायरेक्ट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती होत असतं आणि तशा प्रकारे एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। डीबीटीचं बटन दाबलंय म्हटल्यावर पैशांचं वितरण नक्की सुरू झाले। लाडक्या बहिणींनो, तुम्ही फक्त या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे। त्यामुळे पैसे या ठिकाणी सुरू तर झालेत, बँकेत पडायला सुरुवात तर झालेत, मग आता कुठे कुठे पैसे पडू लागलेत, कोणकोणत्या बहिणींना पैसे मिळू लागलेत, कोणकोणत्या बहिणींना हे पैसे मिळणार नाहीत, कारण अपात्र यादी आणि पात्र यादी अशा प्रकारच्या 2 याद्या या ठिकाणी लावल्याचं पाहायला मिळालंय। तुम्ही फक्त 2 मिनिटे सर्वांनी हातात मोबाईल धरून बसायचा आहे, कारण आज पैशांचं वितरण कोणत्याही लाडक्या बहिणींना शिल्लक ठेवलं जाणार नाही अशा प्रकारचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आलेत। लाडक्या बहिणींना ॲडव्हान्समध्ये आता ह्या महिन्याचा हप्ता देण्याचा निर्णय घेतलाय। मग आता कोणकोणत्या बहिणींना पैसे येणार आहेत, पुढील अर्ध्या ते 1 तासामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे। मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की कोणकोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, तर याच्याच प्रश्नाचं उत्तर आम्ही सरकारच्या माध्यमातून पत्रकारांनी एकनाथ शिंदे साहेबांना विचारलं की तुम्ही या ठिकाणी फेब्रुवारी मार्च महिन्याचा दोन्ही महिन्यांचा हप्ता जो आज सोमवारी 23 मार्च रोजी देणार म्हणताय, तर तो कोणकोणत्या बहिणींना मिळणार आहे, कोणाला यामधून वगळून आता देण्यात आलंय। त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे, KYC केलेल्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार का,
आणि KYC अजून बाकी आहे त्या लाडक्या बहिणीचं काय? कारण अनेक महिलांची KYC अजून पण राहिल्या. त्या नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जानेवारीचा 3 महिन्यांचा हप्ता त्यांचा तटलाय, तर त्यांचं काय? हा प्रश्न एकनाथ शिंदे साहेबांना विचारल्यानंतर त्यांनी काय काय उत्तर दिले तुम्ही आता ऐकायचं आहे. आता या 12 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणी आनंदाने नाचणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. आज फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांच्या फक्त 12 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत. आज जर तुम्हाला पैसे आले नाहीत तर तुम्हाला 1 एप्रिल पर्यंत वाट पाहावी लागणार आहे लाडक्या बहिणींनो. कारण सरकारच्या माध्यमातून आता फक्त 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. बाकीच्या महिलांना 1 एप्रिल पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. म्हणजे आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यामध्ये आता 12 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यामध्ये जवळपास मागील आठवड्यापासून पैशांचं वितरण झालंय. मग आता या आठवड्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे तर ते फक्त आज सोमवारी होणार आहे. तर ते फक्त या 12 जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि शेवटचे 12 जिल्हे 1 एप्रिल पासून वाटप करण्यात येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कमीत कमी 7 ते 8 दिवस अजून वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे आजच्या आज तुम्हाला पैशांचं वितरण पाहिजे असेल तर या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची लॉटरी लागणार आहे. मग कोणकोणत्या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची लॉटरी या ठिकाणी लागणार आहे? कोणत्या तालुक्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे? तुमच्या गावामध्ये आज पैसे येणार का? सर्व काही तालुक्यांची गावांची लिस्ट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आल्या. परंतु या ठिकाणी कोणाकोणाला वगळण्यात येणार आहे? एकनाथ शिंदे साहेबांनी काय काय सांगितलंय? अपात्र यादी कोणती लावण्यात आल्या? पात्र यादी कोणती लावण्यात आल्या? तुम्हाला अपात्र यादीत तुम्ही गेलाय का? पात्र यादीत येण्यासाठी काय करायचं आहे हेच तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणींनो आता सांगण्यास सुरुवात करत आहे. आता बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी एक गोष्ट तुम्हाला क्लिअर केल्या. सर्वांनी ती कान देऊन ऐकायचं आहे. सरकारी योजना ज्यावेळी आम्ही काढत असतो त्यावेळी आम्ही महिलांच्या अर्जांची पडताळणी या ठिकाणी नक्की करत असतो आणि या पडताळणी दरम्यान ज्या गोरगरीब आणि गरजू महिला असतात फक्त त्यांच्याच खात्यावरती पैसे येत असतात. बाकीच्या महिलांना बाहेर काढलं जात असतं. तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तुम्ही KYC करताना तुमच्या वडिलांची पण KYC केल्या आणि या ठिकाणी तुमचं लग्न झालं असेल तर पतीची सुद्धा KYC केल्या. नक्कीच तुमच्या पतीची किंवा वडिलांची KYC तुम्ही सुद्धा केली असणार. मग सरकार काय म्हणते? एक गोष्ट तुम्ही या ठिकाणी आता लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी वडिलांची किंवा पतींची KYC का सरकारने करायला सांगितली होती याचा तुम्ही आजपर्यंत विचार सुद्धा केला नाही आणि आजपर्यंत तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी त्याचं उत्तर सांगतो. सरकार काय म्हणते? तुमचं जे उत्पन्न आहे तर लाडक्या बहिणी म्हणल्यावर या ठिकाणी जास्त लाडक्या बहिणी महिला काम करत नसतात. पहिला सरकार काय करत होतं? फक्त महिलांचं उत्पन्न चेक करत होतं. इकडे तिकडे काम करून निवांत महिला असतात. त्यामुळे त्यांचं उत्पन्न अजिबात या ठिकाणी 2.5 लाखांच्या वरती जात नसतं. त्यांच्या वडिलांचं किंवा पतीचं इन्कम हमखास 2.5 लाखांच्या वर जात असतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता वडिलांचा किंवा लग्न झालं असेल तर पतीचा उत्पन्नाचा दाखला चेक करण्यासाठी त्यांनी KYC करताना या ठिकाणी वडिलांची किंवा पतीची KYC तुम्हाला करायला सांगितली. तुम्ही सुद्धा या ठिकाणी वडिलांची किंवा पतींची KYC 100% केली आहे. मग आता कोणाकोणाला यामधून बाहेर काढण्यात आलं? कोणत्या लाडक्या बहिणींना आज सोमवारी पैशांचं वितरण सोडू लागलं आहे हे सर्व तुम्ही आता बघायचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट तर यामध्ये आता क्लिअर झाल्या की आता उत्पन्न या ठिकाणी चेक केलंय आणि त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती जर वडिलांचं किंवा पतीचं गेलं असेल तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा सोडलेला नाही. बघा, तुम्हाला पहिला या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी स्वतःचं उत्पन्न चेक केलं जात होतं, परंतु घरातील वडिलांचं पतीचं आता चेक केलं जावं लागलंय. तुम्हाला पण या ठिकाणी तुमच्या घराच्या आसपास काकू असतील, तुमच्या घराच्या आसपास शेजारी असेल, पाहुण्यामध्ये जर तुम्ही चौकशी केली तर लाडक्या बहिणींचा नोव्हेंबरचा डिसेंबरचा हप्ता अनेकांना या ठिकाणी आता दिलेला नाही. जानेवारीचा सुद्धा हप्ता त्यांना तटलेला आहे. तशाच प्रकारे आता फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता देखील आता चौकशी करून अनेक लाडक्या बहिणींना तटवणार आहेत. मग कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत याबद्दल अपात्र यादी कोणती लावण्यात आल्या? आज सोमवार बरोबर या ठिकाणी प्रत्येक 1 तासाला तुम्हाला या ठिकाणी 3000 रुपये जमा व्हायला मेसेज येणार आहे. काही महिलांना पैसे 10 वाजल्यापासून जमा होतील, काही महिलांना दुपारी 1 वाजल्यापासून जमा होतील, काही महिलांना संध्याकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज आपल्या मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता तयार राहायचं आहे.
आपला मोबाईल हातात धरून फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे, कारण सरकारच्या माध्यमातून सरसकट सर्व महिला नाही तर फक्त गोरगरीब आणि गरजू 12 जिल्ह्यातील महिला या ठिकाणी आता यांची यादी तयार करण्यात आल्या। लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त आजच पैशांचं वितरण होणार आहे, कारण पुढचं जे वाटप होणार आहे तर ते 1 एप्रिलला होणार आहे, कारण सरकारच्या तिजोरीमध्ये फंड नाही। तुम्हाला आठवत असेल मागच्या या ठिकाणी आता तुम्हाला 2-3 आठवड्याच्या पाठीमागे PM किसानचे 2000 रुपये शेतकऱ्यांना सोडलेत। घरामध्ये शेतकरी असेल तर तुमच्या घरामध्ये कानावर बातमी आली असणार की आता या ठिकाणी PM किसानचे 2000 रुपये आले असा तुम्हाला कानावर बातमी असणार। वडिलांच्या किंवा पतीच्या नावावर शेती असेल तर PM किसानचे पैसे सरकारने सोडलेत। तुमच्या सुद्धा घरामध्ये या ठिकाणी बोललेलं तुम्ही ऐकले असणार। त्यामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीत। 36 जिल्ह्यामध्ये सर्वांना पैसे या ठिकाणी द्यायचे असतात, त्यामुळे पैसे सरकारच्या माध्यमातून आता एवढा जास्त निधी नाही। त्यामुळे फक्त 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण आज पहिल्या टप्प्यामध्ये सोमवारी 23 मार्च रोजी आता सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी आज शेवटपर्यंत व्हिडिओ बघतील त्यांना सर्व काय अपडेट या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे 2 मिनिटांचा वेळ काढून तुमचं महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि इथे सर्वांनी काळजीपूर्वक आता लक्ष द्यायचं आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वात पहिल्यांदा कोणकोणत्या लाडक्या बहिणींना बाहेर काढण्यात आलंय, त्यानंतर तुम्हाला कोणत्या लाडक्या बहिणींना पात्र करण्यात आलंय। जर तुम्ही अपात्र यादीत गेलात तर तुम्हाला पात्र कसं व्हायचं, तुम्हाला मागचा जानेवारी, नोव्हेंबर, डिसेंबर यामधील कोणता हप्ता जर आता मिळाला नसेल तर त्यासाठी कोणता अर्ज भरायचा हे सगळ्यात महत्त्वाचं आपण सांगणार आहे। आणि 12 जिल्ह्यामध्ये आज सोमवारी 23 मार्च रोजी फेब्रुवारी मार्च असं 2 महिन्यांचा लाभ सोडण्यात कोणाकोणाला येऊ लागलेत हेच आपण या ठिकाणी तुम्हाला आता सांगण्यास या ठिकाणी सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी कोणाकोणाला पैसे लागलेत। आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक केला असेल तर आधार कार्डच्या नंबरवर पैसे येत आहेत। आधार कार्ड अपडेट जर केला असेल तर बँकेच्या खात्याला जोडला असेल तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आज तुमच्या खात्यावरती पैशांचं वितरण या ठिकाणी आता व्हायला सुरुवात झाल्या। स्टेप बाय स्टेप सरकारच्या माध्यमातून आता ही अपडेट आल्या, तुम्हाला ती सांगण्यास सुरुवात करत आहे। बघा, सर्वात पहिल्यांदा कुणाला पैसे जमा होणार आहेत, बघा सर्वात पहिल्यांदा 12 जिल्ह्यातील या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे। तर त्या लाडक्या बहिणी कोणत्या, तर सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, तुमच्या घरामध्ये जर पिवळं किंवा केशरी दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पैसे या ठिकाणी या महत्त्वाच्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर या महिलांना आम्ही गोरगरीब आणि गरजू महिला समजतो आणि त्यांच्या खात्यावरती पैसे आम्ही सर्वात पहिल्यांदा सोडणार आहे असं या ठिकाणी सांगितल्यानंतर महिलांना पैशांचं वितरण या ठिकाणी लवकर या ठिकाणी सोडायला सुरुवात झाली। मग आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसेल तर घाबरू नका, तुम्हाला सुद्धा पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून जमा व्हायला सुरुवात झाल्या। बघा, तुमच्याकडे जर तुम्ही या ठिकाणी ते म्हणतात ना कर नाही तर डर कशाला, म्हणजे तुम्ही योजनेमध्ये बसत असाल, पात्र असाल तर तुम्हाला पैशांचं वितरण होण्यापासून कोणीही वंचित राहू शकत नाही। म्हणजे तुम्हाला वाटत असेल की आम्ही मागच्या आठवड्यापासून वाट बघत होतो, कोणी म्हणत होतं गुढीपाडव्याला पैसे मिळणार, कोणी म्हणत होतं आज पैसे मिळणार, उद्या पैसे मिळणार, मग का पैसे जमा होत नव्हते, तर याचं उत्तर तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा। सरकारने पैसे सोडले होते, गुढीपाडव्याला देखील पैसे सोडले होते, परंतु सर्वांना सोडले नव्हते, फक्त मोजक्याच 2-3 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून आता महिलांच्या खात्यावरती येत होतं। परंतु अजून पण या ठिकाणी 24 जिल्ह्यातील लाडक्या बहिणी शिल्लक होत्या। त्या 24 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये आज सोमवारी 23 मार्च रोजी पैशांचं वितरण होणार आहे आणि शेवटच्या टप्प्यातील ज्या काही लाडक्या बहिणी शिल्लक राहिलेत त्यांना बरोबर आता 1 एप्रिल पासून पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। मग लाडक्या बहिणींनो, आज सोमवार आहे, आज कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या 12 जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकल्या, तुम्हाला आज पैशांचं वितरण होणार का, यादी कोणती जाहीर करण्यात आल्या हे आपण झटपट पद्धतीने आता या ठिकाणी पाहणार आहोत। लाडक्या बहिणींचा सोमवार या ठिकाणी गोड झालाय। महिलांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँका आणि पोस्टात सर्वात जास्त या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। महिला काय म्हणतात, उन्हाळा आहे त्यामुळे पटकन पैसे काढून घरी घेऊन जाऊया, आधीच या ठिकाणी आम्हाला पैशांची गरज असते, उन्हाळ्यामध्ये काम नसतं असं महिलांचं मत आहे आणि तशा प्रकारे महिलांना पैशांचं वितरण सरकारने सुरू केले आहे। मागच्या आठवड्यामध्ये फक्त या ठिकाणी प्रत्येक आता एका दिवसाला 2-3 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालं, परंतु आता एकाच दिवशी 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण आता होत असल्याने सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती खटाखट मेसेज येणार आहे।
पहिला मेसेज फेब्रुवारीचा, दुसरा मेसेज मार्चचा असं दोन्ही महिन्यांचे एकत्र 3,000 रुपये थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज आता महिलांना या ठिकाणी आता येऊ लागल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही फक्त तुमचं गुगल पे, पेटीएम, फोन पे या ठिकाणी चेक करायचं आहे, कारण काही महिलांना या ठिकाणी काय होतं, पैसे सरकारने सोडल्यानंतर लवकर जमा होतात, परंतु या ठिकाणी ते महिला काय करतात, पैसे जमा झालेत की नाही हे लवकर चेकच करत नाहीत, कारण मेसेज काय ठिकाणी आता रेंज नसल्यामुळे लेट येत असतो आणि त्यामुळे पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून होऊन पण त्या ठिकाणी पैशांचं वितरण झाले की नाही हे महिलांना लवकर या ठिकाणी समजत नाही। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून जे पैशांचं वितरण होणार आहे त्या 12 जिल्ह्यांची लिस्ट आता कालच बँकांना देण्यात आली होती आणि बँकांना सांगितलं होतं की सोमवारी सर्वांना पैसे देऊन टाका आणि तशा प्रकारे महिलांना पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होऊ लागले। तुम्ही म्हणाल की कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होऊ लागले, त्या जिल्ह्यांची लिस्ट एकदा सांगा, तर त्या जिल्ह्यातील आता तालुके आणि जिल्हे सांगणार आहे। आपला तालुका त्या जिल्ह्यामध्ये आहे का बघायचा आहे, कारण प्रत्येक जिल्ह्यातून आता फक्त 5च तालुके निवडलेत। बघा तुमचा जिल्हा जो आहे तर त्या जिल्ह्यातील महत्त्वाचे गोरगरीब महिलांचे 5 तालुके निवडलेत। मग तुमचा जिल्हा कोणता आहे, तर बघा जिल्ह्यांची यादी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। लाडक्या बहिणींनो, पहिला जिल्हा सांगण्यात आला छत्रपती संभाजीनगर। यामधील आता कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर सर्वांनी लक्ष देऊन बघा। कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज। त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील कोणाला पैशांचं वितरण होणार आहे, धानोरा, भामरागड, मुलचेरा, सिरोंजा आणि देसाईगंज। त्यानंतर दुसरा त्या ठिकाणी जिल्ह्यांचं वितरण जळगाव जिल्ह्यात तुम्ही आता राहत असाल तर यामध्ये कोणाकोणाचं पैशांचं वितरण होणार आहे, मुक्ताईनगर, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा या भागात जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी शिल्लक असतील त्यांना थेट पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील कोणाकोणाला तालुक्यामध्ये पैसे येणार आहे, नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी ज्याला धडगाव म्हटलं जातं, तर या भागामध्ये पैशांचं वितरण जमा होण्याची शक्यता आहे। नांदेड जिल्ह्यातील कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे, अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, हरंबाद, ददगाव या भागामधील महिलांना पैशांचं वितरण होण्याची शक्यता आहे। नागपूर, नाशिक, परभणी, पालघर, पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर या भागातील महिलांना लवकरच फेब्रुवारी मार्च महिन्याच्या पैशांचं वितरण होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।